आणि यानंतर पुन्हा एकदा आपण थेट जाऊयात नवी मुंबईमध्ये। नवी मुंबई महानगरपालिकेत कामकाज सुरू झालंय। जयवंत सुतार साहेब हे या ठिकाणी स्थायी समिती सदस्य हे प्रस्ताव या ठिकाणी मांडले। सन्माननीय महापौरमध्ये सन्माननीय उपमहापौर महापौरांचे दिनांक 20/10/2016 रोजीचे पत्र स्थायी समितीच्या 2 सदस्यांच्या स्वाक्षरीने नवी मुंबई महापालिका श्रीयुत करामुंडे यांची नवी मुंबई महापालिका पदभार स्वीकारल्यापासून ते आतापर्यंत त्यांनी नवी मुंबईचे महापौर नगरसेवक यांचा अवमान करणे, महासभा स्थायी समितीच्या अधिकारात गदा आणणे, धोरणात्मक विषय महासभेचा आता आपल्या अधिकाराचा परस्पर अंमलबजावणी करणे, जनतेच्या मनात लोकप्रतिनिधींविषयी हेतू पुरस्कार रोष निर्माण करणे, लोकनियुक्त सदस्यांना अपमानित करणे, त्यांना सर्वोच्च वागणूक करणे, मूलभूत नागरिक सुविधाबाबतची अकार्यक्षमता, एकेकवर मनमानी कार्यपद्धती, लोकशाही पद्धतीने काम न करता। आपले प्रतिनिधी विनायक पाटील सध्या आपल्या सोबत आहेत। विनायक, दिसतंय की कामकाज सुरू झालंय, काय काय होणार आहे? कामकाज सुरू झालेलं आणि आयुक्त सुद्धा आता सभागृहामध्ये आलेले आहेत। या ठिकाणी सभागृह नेते आहेत ते जयवंत सुतार यांनी पटलावर ठराव मांडायला सुरुवात केलेली आहे। आयुक्तांनी ज्या प्रकारे मनमानी कारभार केलेला आहे, सभागृह महासभा स्थायी समितीचे निर्णय घेतलेले आहेत ते आयुक्त मानत नाहीयेत। जे लोकप्रतिनिधी आहेत त्यांचा आयुक्त कशा प्रकारे अपमान करतात अशा प्रकारचा एक ठराव आहे तो आता मांडायला सभागृह नेत्यांनी सुरुवात केलेली आहे। आयुक्त आता काही सेकंदापूर्वी सभागृहामध्ये आलेले आहेत, त्यामुळे आता ठराव वाचला जात आहे आणि काही वेळामध्ये ठरावासाठी आता 3 ते 4 लोकांची भाषण झाल्यानंतर हा ठराव पटलावरती मांडण्यात येणार आहे। विनायक, सर्वजण उपस्थित आहेत, म्हणजे सर्व पक्षाचे नगरसेवक उपस्थित आहेत या क्षणी? हो, सर्व राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना आणि भाजपा या 4ही पक्षाचे नगरसेवक सध्या सभागृहामध्ये उपस्थित आहेत। अजूनही भाजपाने जरी प्रस्तावाच्या बाजूने पाठिंबा दिला नसला तरी विरोधामध्ये ते आता मतदान करतात की तटस्थ राहतात ही त्यांची भूमिका आता पाहणं गरजेचं आहे। त्याचबरोबर शिवसेनेने सुद्धा ठाम भूमिका अजून समोर मांडलेली नाहीये, त्यामुळे सभागृहामध्ये शिवसेना सुद्धा काय निर्णय घेते याकडे सुद्धा सर्वांचं लक्ष लागलेलं आहे। त्या नगरसेवकांकडून सांगण्यात येतं की आम्ही ठरावाच्या अविश्वास ठरावाच्या बाजूने आम्ही मतदान करणार असल्याचं सांगितलं जातंय, मात्र ऑफ द रेकॉर्ड सांगितलं जातंय, मात्र कॅमेऱ्यासमोर ही अजून ठाम भूमिका शिवसेनेच्या इथल्या विरोधी पक्ष नेत्यांनी व्यक्त केलेली नाहीये। त्यामुळे आता प्रत्यक्ष सभागृहामध्ये जेव्हा हा प्रस्ताव मांडला जाईल तेव्हा शिवसेनेचा काय भूमिका घेतात याकडे सर्वांचं लक्ष लागेल। विनायक, ताजे अपडेट जाणून घेत राहू तुर्तास। धन्यवाद या माहितीबद्दल। तर महानगरपालिकेच्या महासभेचं कामकाज सुरू झालेलं आहे। आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या विरोधात अनेक तक्रारी असल्यामुळे नगरसेवकांनी अविश्वास ठराव आणण्याचं निश्चित केलंय। ग्रामपंचायतीपासून ते महापालिकेपर्यंत हा कारभार सुव्यवस्थित झाला। प्रशासन, लोकप्रतिनिधी ही या पदाची 2 चाके आहेत आणि त्या ठिकाणी ही 2 चाके गतिमान करून त्या ठिकाणी हे शहर विकासाकडे वाटचाल करण्याच्या दृष्टिकोनातून त्या ठिकाणी अधिसूचित केले। परंतु या ठिकाणी खेदानं म्हणावंसं वाटतं या ठिकाणी लोकप्रतिनिधित्व ज्या ठिकाणी आला असताना त्या ठिकाणी पदभार स्वीकारल्यापासून गेल्या 7 महिन्याच्या कालखंडामध्ये या ठिकाणी लोकप्रतिनिधी त्यापेक्षा नवी मुंबई महापालिकेचे सर्वोच्च पद असलेलं नवी मुंबई शहराचा नागरिक प्रथम त्यांचा अवमान करणं या गोष्टी सातत्याने या ठिकाणी